नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि सर्व मैत्रिणींना माझ्या गुड मॉर्निंग. तर आज रविवार आहे आणि आता वाजले आहेत 10 वाजायला चाललेले आहेत. आता मी फक्त चहा घेतलेला आहे, चहा बनवला, चहा घेतला. आता नाश्ता काहीतरी करायचाच आहे मला. तर मी आज बहुतेक शॉर्टकट पोहेच बनवणार आहे आणि त्याच्यानंतर मला या दोघींसाठी कदाचित मच्छी मार्केटला जावं लागणार आहे. तर मच्छी मार्केटला जायचं म्हणजे मला नाही आवडत खरं पाहायला गेलं तर कारण तिथे वास वगैरे असतो भयानक, तो वास नको वाटतो मला. तर त्यामुळे मला मच्छी मार्केटला जायला खरं तर नाहीच आवडत. पण आता ह्या दोघींसाठी मला मच्छी मार्केटला कदाचित जावं लागणारच आहे आणि दुसऱ्या एका ठिकाणी जायचं आहे. कदाचित आज मी बाहेर जाण्याचं चान्सेस जास्त आहेत, जिथे मला बरेच महिने जाण्याची खूप इच्छा होती. पण वेळ म्हणा किंवा काय साध्य होत नव्हतं खरं तर, आणि दिलीपला पण सुट्टी मिळत नव्हती. तर कदाचित आज ती वेळ म्हणजे असं आज ते कदाचित जाणं होईल आमचं. तर बघूया, जाणं झालंच तर मी नक्की सांगेन, कारण त्यांच्या सुट्टीवर डिपेंड आहे. शेवटी सुट्टी जर मंजूर झालीच त्यांची तर नक्की जाणार आहोत आम्ही. तर गेले तर मी नक्की तुम्हाला तिथे दाखवेन, व्हिडिओ करेन आणि होप सो की माझी इच्छा पूर्ण होऊ दे. तर आता पटकन आवरते, आधी पोहे बनवते आणि त्याच्यानंतर देवपूजा पण बाकी आहे मेन माझी देवपूजा जी बाकी आहे अजून. तर आता देवपूजाही करायची आहे. आधी खायला करून घेते आणि मग देवपूजा करते. मग पुढची कामं जी आपल्या सर्व मैत्रिणीची दिवसभर चालूच असतात, त्याला काहीही स्टॉप नसतो. तर त्याच्यामुळे आणि रविवारी तर सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्या मैत्रिणींच्या घरी सुट्टी असल्यामुळे मुलं घरी असतात. त्याच्यामुळे दिवसभर हे आपलं चालूच असतं प्रत्येकीच्या घरी. सो चला आता पटकन आवरते आणि पुढच्या कामाला सुरुवात करते. चला नाश्ता करून घेते आणि मी हा चहा याच्यामध्ये घेतलेला आहे. पण मला या अशा स्टीलच्या ग्लासमध्ये चहा प्यायला प्रचंड आवडतो. सो मी असा चहा घेतलेला आहे थोडा आणि पोहे. सो चला आता देवपूजा झालेली आहे माझी. देवपूजा उरकली. आता पोहे भिजत घातलेले आहे, पोहे बनवते आणि नाश्ता करून घेते. कोथिंबीर आणि कढीपत्ता जाणार खाली मिळतात. चला आता आहे त्याच्यातच मी बोलते. आता खाली जाणारच आहे मी किंवा मग घेऊन येते शेंगदाणे पुढे चटका बसल्याच्या.
रेडी झालेले आहेत. मला पटकन श्रावणीला पण देते. चहा थोडासा करायला पाहिजे. आणि चहा ठेवते आता. तोपर्यंत स्वामींना नैवेद्य दाखवून घेते. दूध आणि पोहे. हे महाराजांचं ठरलेलं महाराजांचं ठरलेलं हे ताट आहे. तर याच्यात कायम किंवा नेहमी महाराजांना जेवायला वाटते. तर आता एक ना बाहेर काम आहे माझं. तर ते काम करण्यासाठी आता मी निघाली आहे. तयार झाली आहे मी. तर आता निघते आणि ते एक काम आहे ते करून येते आणि त्याच्यानंतर जेवण बनवणार. कारण एक कुरिअर करायचं आहे मला माझ्या दीदीचं. तर ते कुरिअर करणं मला आजच्या आज गरजेचं आहे. कारण तिचं हळदी कुंकू आहे आणि तिचे ब्लाऊज मला हे करायचे पाठवायचे. तर ते पटकन कुरिअर करून येते आणि मग पुढे जेवणाचं बघायला पाहिजे मला लवकर. ऑलरेडी 12 वाजलेले आहेत. नाश्ता वगैरे झालेला आहे आणि पण जेवण बाकी आहे. तर चला पटकन आता जाऊन येते आणि मग जेवणाचं बघते. आता मी निघालेली आहे. बघूया आता मला बाहेर किती वेळ जातो ते आणि पटापट आवरून मला घरी जायचं आहे. कारण मला जेवण बनवायचं आहे. गाड्या एवढ्या येतात की पटकन समजत नाही रस्ता कुठून क्रॉस करायचा, काय करायचं ते. तर चला. सो आता मी रेडी झालेली आहे निघण्यासाठी. वाजलेत 8:05 आहेत. तर 8:50ची आमची ट्रेन आहे. तर आता मी अशीच तयार झालेली आहे. तर चला निघते आता मी. आणि गेल्यावर जर मला व्हिडिओ करायला शूट भेटलं आता स्टेशनला तर नक्की करणार. सो चला कुठे जाते हे तुम्हाला नक्की समजेल. सो फायनली आम्ही निघालेलो आहोत. मी आणि अहो बाईक करून निघालेलो आहोत आम्ही दोघंही दादर स्टेशनला. सो फायनली आमची ट्रेन निघालेली आहे. मी थालीपीठ आणलेलं. छोट्याशा डब्यातून थालीपीठ घेऊन आले आणि संत्र आणलेलं होतं. तर मी दिलीपना एक संत्र दिलं आहे आणि मी आता हे थालीपीठ खाऊन घेणार आहे. बाहेर पूर्ण काळोख आहे. सो आता झोपायची वेळ झालेली आहे. सर्व लोक झोपले आहेत, झोपत आहेत ट्रेनमध्ये. त्यामुळे लाईट ऑफ झालेली आहेत. त्यामुळे आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. उद्या मॉर्निंगला समजेल मी कुठे जाते वगैरे ते आणि मी तुम्हाला नक्की सांगेन मी कुठे गेली आहे. तर तोपर्यंत गुड नाईट, बाय.